श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। मौली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री जोग महाराज की जय। जे शंभूने धरिले मानसी, तेची उपदेशिले गिरिजेसी। नाम बरवे बरवे, निज मानसी धरावे। गंगोदकाहून निके, गोडी अमृत झाले फिके। शीतळ चंदनाहुनी वरते, सुंदर सोनियाहुनी परते। भुक्ती मुक्तिदायक, भवबंधन मोचक। बाप रखमा देवरे, सुलभ नाम दिदले सोपारे। नाम बरवे बरवे, निज मानसी धरावे। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख ज्ञानेश्वर माऊलींची अभंग गाथा, नाम महात्म्य, तदंतर्गत जे शंभूने धरिले हाती, जे शंभूने धरिले मानसी, तेची उपदेशिले गिरिजेसी हा अभंग। त्याचं प्रवृत्ती निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशताब्दी आणि त्यानंतरचा हा उत्सव म्हणजे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, 725 वर्ष माऊलींच्या समाधीला पूर्ण झाले। त्यानिमित्तानं ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने एक अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून घर बसल्या ह्या माऊलींच्या विचाराची चिंतनधारा आपल्या घराला पोचवली। हा एक चांगला उपक्रम आहे। अभंग आहे, जे शंभूने धरिले मानसी, तेची उपदेशिले गिरिजेसी। हा 6 चरणाचा अभंग आहे। नाम महात्म्य, त्याचा गौरव, त्याची विशेषता आणि त्याची उपदेशिता या अभंगामध्ये आपल्याला पाहायला भेटते। ह्या नामचिंतन धारेचा इतिहास
ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलं आहे. त्याचा धावता भावार्थ असा: शंभूने जे मानसी धरिले तेची गिरिजेसी उपदेशिले. भगवान शंकराने आपल्या मनामध्ये जे भगवंताचं रामनाम धारण केलं त्याच रामनामाचा उपदेश जगन्माता सधर्मचारिणी श्री पार्वती मातेला तोच उपदेश भगवान शंकराने केला. आणि म्हणून उपदेशक आणि उपद्रष्टा आणि ज्याला उपदेश प्राप्त झाला आहे तो उपदेश्य, हे दोन्हीही श्रेष्ठ महा अनुभवी अधिकारी आहेत. त्यांनी जे नाम धारण केलं तेच निज मानसी हे बरवे नाम धारण करावे, धरावे, हा ज्ञानेश्वर महाराजांचा आदेश आहे. नाम बरवे बरवे निज मानसी धरावे. या नामाचं पावित्र्य गंगेच्या उदकाहूनही श्रेष्ठ आहे. म्हणून गंगोदकाहुनी निके, ते गंगेच्या उदकापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून गंगोदकाहुनी निके. आणि या रामनामाची किंवा नामनामाची जी गोडी आहे त्या नामाची गोडी इतकी आहे की अमृताच्याही गोडीला ते फिकं पाडवेल अशी ही गोडी आहे. गोडी अमृत झाले फिके, त्या गोडीने अमृत फिके झालं आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. गंगेच्या पेक्षा पवित्र, गंगोदकापेक्षा अमृतापेक्षाही गोड, पण हे नाम नुसतं बरवच नाही, नुसतं गंगोदकाप्रमाणे पवित्रच नाही, अमृताप्रमाणे गोडच नाही, तर हे शीतलसुद्धा आहे. आणि ही शीतलता सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शीतल चंद्राहुनी वरते. हे भगवंताचं नाम हे चंदनाहूनही वरते म्हणजे श्रेष्ठ आहे. चंदनाहुनी वरते शीतळ, हे भगवंताचं नाम चंदनापेक्षाही शीतल आहे. ही शीतलता सांगितली. आता नामाची सौंदर्यता सांगतात. हे नाम किती सुंदर आहे. सुंदर सोनियाहुनी परते. हे सोन्यापेक्षाही नाम हे सुंदर आहे. हे भुक्तिमुक्तीला प्रदान करणारं नाम आहे. भवबंधनातून मोकळं करणारं नाम आहे. आणि रुक्मादेवीवर बाप श्री विठ्ठल यांनी हे सुलभ आणि सोपं जे नाम आहे ते आपल्या भक्तजनांना दिलं आहे. असं हे नाम सुंदर बरवं गोमटं आपल्या मनी मानसी धारण करावं असा ज्ञानेश्वर महाराज या 6 चरणाच्या अभंगातून संदेश देत आहेत. त्यात पहिलं चरण असं आहे, जे शंभूने धरिले मानसी तेची उपदेशिले गिरिजेसी. शंभू आणि गिरिजा ही आदर्श दाम्पत्याची जोडी आहेत.
तत्वज्ञानाची गंगोत्री आणि भक्तीची गंगोत्री जेथून उदयाला आली त्याचं मूलस्रोत म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती आहेत. किंबहुना शंकर पार्वतीच्या संवादातूनच ही भक्तिगंगा, ही नामगंगा प्रवाहित झाली आहे. भगवान शंकर आणि पार्वती ही पृथ्वी तलावरची एक आदर्श दाम्पत्याची जोडी आहे. पती पत्नीने कसं राहावं, कसा संसार करावा, एकमेकाविषयी प्रामाणिकपणा कोणत्या मूल्यांच्या आधाराने धारण करावा याचा विचार आपल्याला ह्या दोन आदर्श दाम्पत्यांच्याकडनं शिकायला भेटतो. कारण असं आहे, भगवान शंकर हे विश्वासाचं रूप आहे, तर गिरिजा ही श्रद्धेचं रूप आहे. आणि श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी एकत्रित झाल्याशिवाय संसार तर यशस्वी होतच नाही, पण अध्यात्म मार्गाने चालणारे जे अध्यात्म पथिक आहे त्यांनासुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये सामान्य रूपाने जो चैतन्य रूपाने जो परमात्मा आत्मा त्याचा साक्षात्कार होण्यासाठी सुद्धा या दोन मूल्यांची आवश्यकता असते, ते म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. म्हणून भगवान शंकर हे विश्वासाचं रूप आहे, तर गिरिजा ही श्रद्धेचं रूप आहे. ही गोष्ट संत तुलसीदासांनी तुलसी रामायणाला प्रारंभ होताना जी संस्कृत श्लोकांची रचना केली आहे त्या एका श्लोकात असं म्हटलं आहे, भवानी शंकरौ वंदे. मी भगवान शंकर आणि भवानीला वंदन करतो आहे. तो कोण आहे भवानी शंकर? ते सांगतात, श्रद्धा विश्वास रूपिणौ. श्रद्धा ही गिरिजा आहेत, तर शंभू हे विश्वासाचं रूप आहे. फरक एवढाच आहे, तुलसीदासांनी भवानी शंकरौ वंदे असं म्हटलं आहे, तर ज्ञानेश्वर महाराजांनी शंभू आणि गिरिजा या शब्दांतराचा उल्लेख केला आहे. पण एक गोष्ट सिद्ध आहे, संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी सिद्ध होण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास अवश्य लागतो, तो लागतोच. म्हणून तर तुलसीदासजी म्हणतात, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम. याभ्याम विना, श्रद्धा आणि विश्वासाच्या शिवाय अंतस्थ ईश्वरम न पश्यन्ति, आपल्या आतमध्ये असणाऱ्या ईश्वराचं दर्शनसुद्धा या श्रद्धा विश्वास दोन मूल्यांचं प्रतिनिधित्व करणारे शंभू आणि गिरिजा माता आहे. आणि म्हणून भगवान शंकर हे जसं दाम्पत्याचं उदाहरण आहे, तसं भगवान शंकर हे सगळ्या गुरूंचं रूप आहे. म्हणून त्यांचं वंदन करताना असं म्हटलं आहे, वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम. शंकर कशा आहे म्हटलं, हे नित्यम बोधमयम. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम. शंकर रूपिणम गुरुम वंदे. शंकर स्वरूप असणारी भगवान शंकर मी त्यांना वंदन करतो. ते कसे आहे म्हटले, बोधमयम नित्यम. सतत आपल्या तत्वाचा बोध त्यांना नित्य स्वरूपाचा आहे. आणि भगवान शंकर इतके नामधारक आहेत, इतके गुणसंपन्न आहेत,
दोषयुक्त असणाऱ्या चंद्राने भगवान शंकराचा आश्रय जरी घेतला तर भगवान शंकराच्या महात्म्याचं स्वरूप एवढं विशाल आहे की सदोष आणि वक्र असणारा चंद्रसुद्धा जगाला वंदनीय ठरला आहे. यमाश्रितोई वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. वक्र असणारा चंद्र पण सर्वांना तो वंदनीय ठरावा. चंद्र वंदनीय ठरतो याचं मोठेपण चंद्रामध्ये नाही आहे. चंद्राने ज्यांचा आश्रय केला आहे असे भगवान शंकर जे बोधमय नित्य स्वरूप असणारे गुरु, त्यांचा संगती संपर्क झाल्यानंतर वक्र आणि सदोष असणारा चंद्रसुद्धा वंदनीय ठरला आहे. म्हणून चंद्र सर्वत्र वंद्यते हे महत्त्व आहे भगवान शंकराचं. आणि ह्या अभंगामध्ये दाम्पत्याचं स्वरूप सांगितलं आहे. उपदेश कोणाला करावा असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तर असं म्हटलं आहे, भगवंत आपल्या भक्ताला उपदेश करतात आणि गुरु आपल्या शिष्याला उपदेश करतात. आणि ग्रस्त आश्रमामध्ये पित्याने उपदेश आपल्या पुत्राला करावा किंवा आपल्या पत्नीला उपदेश करावा. पत्नीला उपदेश करण्याची पद्धत अगदी वेदकालापासून याज्ञवल्क्यांपासून आलेली आहे. याज्ञवल्क्य आणि मैत्री या दोघांचा जो संवाद झालेला आहे तो तत्त्वज्ञानाने परिपूर्ण असा संवाद आपल्याला उपनिषदामध्ये पाहायला भेटतो. त्याच्याही अगोदरचा हा संवाद भगवान शंकर आणि गिरिजा माता यांच्यातला आहे. आणि म्हणून उपदेश करताना इदंते ना तपस्काय ना भक्ताय कथाजन असं गीतेने म्हटलं आहे. पण अनन्य अचिंतक आणि अनन्य पत्नी असू शकते, पुत्र असू शकतो, गुरु असू शकतो किंवा भक्त असू शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने तो उपदेश भक्त अर्जुनाला केला. याज्ञवल्क्यांनी तो उपदेश आपल्या सधर्मचारिणी मैत्रेयीला केला. तोच उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या सधर्मचारिणी पत्नी जिजामातेला केला. अर्थात ह्या तत्त्वज्ञानाच्या परंपरा ज्या आहेत त्या पतीपत्नीच्या संवादातून विकसित झालेल्या आहे भारतवर्षामध्ये, हे विसरता कामा नये. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर त्यांनीसुद्धा आपल्या पत्नीला उपदेश केला. त्या उपदेशाला पूर्ण बोध असं म्हणतात. पूर्ण बोध स्त्री भ्रतार संवाद धन्य जिही वाद ऐकिला. हा तुकाराम महाराजांनी स्वपत्नीला केलेल्या उपदेशाला पूर्ण बोध म्हणतात. आणि जो कोणी हा पतिपत्नीचा संवाद तत्त्वज्ञानाचा ऐकतील किंवा ऐकला असेल ते खरोखर धन्य आहे. तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणतात, देव पहावया करी ओ सायास न धरी आस नाशिवंत. परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा सायास कर, प्रयत्न कर. नाशिवंत असणाऱ्या गोष्टीची आस धरू नको. कारण माझा पांडुरंग परमात्मा, माझी माऊली समर्थ आहे. नको चिंता करू वस्त्र या पोटाची, माऊली आमोची पांडुरंग. आमचा पांडुरंग परमात्मा सगळ्या आमच्या इच्छा पूर्ण करणार आहे. आणि म्हणून तू सर्वांच्या विषयी भगवत भाव धारण कर. कोणावरती रागवू नको. जे कोणी आपल्या घरी येतील त्यांना काही अर्वाच्य शब्दामध्ये बोलू नको. कोण येते घरा अमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे,
असं म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला उपदेश केला. म्हणजे पतीचं कर्तव्य आहे की त्याने आपल्या पत्नीला आपण ज्या बोधावरती आहोत त्या बोधावरती ठेवावं. आणि म्हणून तुकाराम महाराजांची ही पद्धत आहे, याज्ञवल्क्य आणि मैत्रींची पद्धत आहे. तीच पद्धत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे शंभू आणि गिरिजा यांच्या माध्यमातून सांगितली. गिरेः जातः या सहा गिरिजा. गिरी म्हणजे पर्वत, आणि त्या पर्वतापासून जी जन्माला आली आहे तिचं नाव आहे गिरिजा. ह्या पार्वती माता, तिचं अगोदरचं नाव भवानी आहे. इथं भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. पूर्व अवतारामध्ये ती दक्ष कन्या आहे की जिने प्रत्यक्ष रामावरती सुद्धा विश्वास ठेवला नाही, शंका उपस्थित केली आणि रामाची परीक्षा पाहिली आणि भगवान शंकराशी खोटं बोलली. आणि त्यामुळे ही दक्ष कन्या असल्यामुळे भगवान शंकराने तिचा मानसिकरित्या त्याग केला आणि तिने सुद्धा आपला देह आपल्या पित्याने संपादन केलेल्या यज्ञाच्या मध्ये, प्रजापती दक्षाच्या यज्ञामध्ये तिने आपला देह समर्पित करून टाकला. भगवान शंकराला कळालं ते ती पुढची कथा मोठी आहे. पण नंतर तीच पर्वत कन्या म्हणून जन्माला आली आणि मग भगवान शंकर प्राप्त व्हावेत ह्याकरता खूप वर्ष तिने हिमालयामध्ये तपश्चर्या केली आणि ती परीक्षा पाहण्यासाठी अनेक ऋषीमुनी देवता आले, पण ती आपल्या ध्येयापासून च्युत झाली नाही. आणि मग भगवंताला तिने प्राप्त करून घेतलं. पण त्याच्या अगोदर इकडे भगवान शंकर एकांतामध्ये आपलं आराध्य असणारं प्रभू रामचंद्र, त्या भगवंताचं नाम, त्याचं धाम, त्याची लीला, त्याचं चरित्र ह्या संबंधाने खूप चिंतन केलं. आणि ते चिंतन भगवंतांनी योग्य ऐकायला श्रोता न मिळाल्यामुळे ते भगवंताचं रामाचं रामप्रभूंचं चरित्र त्यांनी मनामध्ये धारण केल्यामुळे त्यालाच नाव पडलं रामचरितमानस. त्या रामाचं चरित्र प्रभूंनी अर्थात भगवान शंकरांनी आपल्या मनामध्ये धारण केलं आणि ते आपल्या एकांतामध्ये राम पूजी सदाशिव. भगवान शंकर सतत एकांतामध्ये जाऊन त्या रामनामाचं भजन करायचे, ती त्यांनी आपल्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने धारण केलं. ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखली आणि अभंगात प्रगट केली. शंभूने जे मानसी धरिले. शंभूने म्हणजे भगवान शंकराने मानसी म्हणजे मनामध्ये जे धरिले, म्हणजे जे भगवन नाम नामी असणारा प्रभू राम, त्यांचं नाम, त्यांचं चरित्र, त्यांचं गुण, त्यांच्या लीला, त्यांच्या संबंधानं सर्व चिंतन आपल्या मनामध्ये धारण केलं आणि स्वतःच स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, स्वांत सुखासाठी ते चिंतन करत होते. आणि मग ही गिरिराज कन्या, धन्य धन्य गिरिराज कुमारी असं म्हणून तुलसीदासांनी या गिरिजा अर्थात पार्वतीचं खूप स्तुती केली आहे. आणि ती काया वाचा मनानं श्रद्धेने आणि संयमानं भगवान शंकराला शरण गेली. आणि मग भगवान शंकराने जे मनामध्ये एकांतामध्ये नामधारण केलं होतं तेच गिरिजेसी उपदेशिले. गिरिजा असणाऱ्या त्या सधर्मचारिणी
पार्वती मातेला त्या नामाचा उपदेश केला आणि ती आदराने, श्रद्धेने, समर्पणानं ते नाम आपल्या अंतःकरणामध्ये धारण करू लागली. असं जे एक आदर्श दाम्पत्याचं उदाहरण, एक गुरु शिष्याचं उदाहरणही यातून घेता येईल. कारण भगवान शंकर गुरु असेल तर पार्वती माता शिष्य आहेत. एक पती पत्नी हे दोन्ही नातं आहे. अशा पद्धतीने या रामनामाची गंगा भगवान शंकराच्या मस्तिष्कातून प्रगट होऊन ती गिरिजा मातेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते नाम आलं. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये द्विरुक्ती साधून नाम बरवे बरवे म्हणजे दिसणारा हा नामरूपात्मक प्रपंच कार्य आणि त्याला कारण असणारं जी माया, त्यापेक्षा हे नाम श्रेष्ठ आहे. म्हणून नाम बरवे बरवे असं सांगितलं. आणि जे नाम भगवान शंकराने आपल्या मानसी धारण केले तेच नाम निज मानसी धरावे. ते नाम निज मानसी म्हणजे स्वतःच्या मनामध्ये धारण करावं, म्हणजे मानसिक जप करावा. ज्याला उपांश जप म्हणतात, उच्च जप म्हणतात, तसा हा मानसिक जप आहे. मनामध्ये ते नाम धारण करावं. कारण मन म्हणजे सतत निष्पन्न होणाऱ्या विचारांचा समुच्चय म्हणजे मन आहे. व्हॉट इज अ माइंड? माइंड इज नथिंग बट बंडल ऑफ थॉट्स असं म्हटलं आहे. बंडल ऑफ थॉट्स, विचारांचं समूह म्हणजे मन आहे. मग अनात्म पदार्थांच्या संबंधीचा विचार मनामध्ये धारण करण्यापेक्षा मनाला अधिष्ठान आणि प्रेरणा ज्या परमात्म्याची आहे, ज्या तत्वाची आहे, ते तत्व मनाने धारण करावं. यन मनसा न मनुते एनाहुर मनोमतम तदैव ब्रह्मत्वं विद्धी नेदम इजमुपासते. असंही भगवंताचं नाम धारण करावं. आता त्या नामाची पवित्रता आणि त्या नामाची गोडी सांगण्याकरता 2 उदाहरणं ज्ञानेश्वर महाराज 3ऱ्या चरणामध्ये देत आहेत. गंगोदका होनी निके, गोडी अमृत झाले फिके. आता भगवंताचं जे बरवं गोमटं नाम जे आहे ते कसं आहे म्हटले? गंगा उदका होनी निके. पहिल्यांदा ही गोष्ट मान्य करावं लागेल की सगळ्या नद्यांच्यापेक्षा गंगेचं पाणी हे पवित्र आहे आणि दीर्घकाल असं टिकणार आहे. नाहीतर बाकी गंगा व्यतिरिक्त असणाऱ्या नद्यांचं पाणी काही दिवस साठवून ठेवलं की त्याला दुर्गंधी येते त्या पाण्याला, ते पाणी सडतं. पण गंगेचं पाणी असं आहे, ते कितीही दिवस जरी ठेवलं तरी त्या पाण्याला दुर्गंधी येत नाही. कारण गंगाच मुळात भगवान शंकराच्या डोक्यावर धारण केलेली ही गंगा भगवान विष्णूचं पायाचं हे तीर्थ आहे. म्हणून त्याला वेगळं महत्त्व आहे. त्या गंगेच्या नुसता नामाचा उच्चार केला तरी पुण्य प्राप्त होतं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नामदेव महाराज वर्णन करतात, सकळ दोष भंगा जाती, पण कधी वाचे गंगा गंगा म्हणता. त्या गंगेचं फक्त नामचिंतन जरी केलं, मानसिक चिंतन केलं तरी सगळे पाप निवृत्त होतात. अशा गंगेमध्ये स्नान केलं असताना पापतापाची निवृत्ती होते. कारण फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्र जाय आप गंगेचे जैसे. अशी ही गंगा. आणि त्या गंगेचं जे पाणी आहे तर ते बहुगुणी असं पाणी आहे. शंकराचार्यांनी
ह्या गंगेच्याबद्दल गंगाजन लव कणिका पिता, गंगेचं थोडंसं पाणी जरी प्यायला भेटलं तरी तो व्यक्ती धन्य होतो. म्हणून गंगोदक गंगादक हे जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. पण त्या गंगेच्या पाण्याच्यामध्ये जी पवित्रता आहे, जी मांगल्यता आहे, त्या गंगेच्या पाण्यापेक्षा असणारी मांगल्यता त्याहून कैक पटीने अधिक हे सांगण्यासाठी गंगोदकाहुनी, गंगेच्या उदकाहून सुद्धा निके चांगलं, शुद्ध, पवित्र, मंगलमय काय आहे, बरवे बरवे नाम. म्हणजे गंगेच्या पेक्षाही शीतल असणारं, जे पवित्र असणारं जे भगवंताचं नाम आहे ते नाम मानसी धरावे, ते आपल्या मनामध्ये धरावं. कारण भगवान शंकराने सुद्धा विष प्राशन केल्यानंतर त्या विषाचा परिणाम होऊ नये म्हणून रामनाम कंठामध्ये धारण केलं आहे. तसं आपल्याही मनामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे विषवत आहेत. म्हणून या विषापासून मुक्त व्हायचं असेल तर आपण सुद्धा बरवं बरवं असणारं नाम निज मानसी स्वतःच्या मनामध्ये धारण करावं. आणखी हे नाम कसं आहे म्हटले, या नामाची गोडी कशी आहे. या नामाची गोडी सांगत असताना माऊली म्हणतात, गोडी अमृत झाले फिके. अमृत फिके झाले कशाने, ह्या नाम गोडीने. या रामनामाच्या गोडी एवढी आहे म्हटले, या रामनामाच्या गोडीने अमृतही फिके झाले. आणि म्हणून जिव्हे गोडतेनं अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. या जिव्हेने या रामनामाचा, विठ्ठल नामाचा आस्वाद घेतला तर त्या सतत दीर्घकाल नामचिंतन केलं तर त्या नामाची गोडीची अनुभूती नामधारकांना येते. सुरुवातीला कंटाळा येतो, पण सतत सतत ते विठ्ठल 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 विठ्ठल, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, या पद्धतीने भगवंताचं हे अष्टाक्षरी मंत्र, महामंत्राचा पठण केलं असताना जी गोडी प्राप्त होते ती अमृतापेक्षाही श्रेष्ठ गोडी आहे. किंबहुना अमृत फिकं पडेल या नामगोडीच्या पुढे. आणि म्हणून गोडी म्हणताना ह्या नामगोडीने अमृत फिके झाले. अमृताचा फिकेपणा हा स्पष्टपणे अनुभूतीला आला. अर्थात या चरणामध्ये गंगेची पवित्रता आणि अमृताची गोडी ह्यापेक्षा नामाची गोडी आणि नामाची पवित्रता अधिक आहे, ही गोष्ट यातून सांगितली. त्याप्रमाणे चौथं चरण असं आहे, शीतळ चंदनाहुनी वरते, सुंदर पानियाहुनी परते. आता शीतलतेच्या बाबतीमध्ये चंदन प्रसिद्ध आहे आणि सौंदर्याच्या बाबतीमध्ये सोनं प्रसिद्ध आहे. पण ह्या प्रसिद्ध असणाऱ्या उदाहरणाच्या पेक्षाही नाम हे शीतलतेच्या भूमिकेतनं पाहिलं तरी श्रेष्ठ आणि सौंदर्याच्या भूमिकेतनं पाहिलं तरी श्रेष्ठ. आता शीतळ चंदन, चंदन हा शीतल आहे म्हणून तर तो मस्तकावर धारण केला जातो. चंदनाची उटी लावली जाते. उकळत्या तेलामध्ये चंदनाचा थोडासा अंश जरी टाकला तरी उकळतं तेल शांत करण्याचं सामर्थ्य ह्या चंदनामध्ये आहे. तसं आदिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक ह्या त्रिविध तापाने तप्त झालेल्या जीवांना चंदनापेक्षाही लवकर शीतल करणारं काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, शीतळ चंदनाहुनी वरते. वरते म्हणजे श्रेष्ठ, चंदनापेक्षाही हे भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे. म्हणून
नाम घेता कंठ शीतल शरीर, इंद्रिया व्यापार नाठबिती. गोड हे गोमटे अमृताशी वाड, केला कैवाड माझ्या चित्ते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. सुंदर सोनी हाऊनी वरते. सगळ्या धातूंच्या मध्ये सुवर्ण अर्थात सोनं हे अत्यंत मौल्यवान असा धातू आहे. तो स्वतः मौल्यवान आहे. पिवळ्या रंगाचा हा धातू अंगावर परिधान केला की सौंदर्याची शोभा आणखी वृद्धिंगत होते. म्हणून बहुधा माता वर्ग सणासमारंभाच्या वेळेस सोन्याचे अलंकार परिधान करून इतस्ततः मिरवत असतात आणि त्यातून त्यांची शोभाही दिसते. पण या नामाने प्राप्त होणारी जी शोभा आहे ती सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून सुंदर सोनी हाऊनी परते. काय बरवं बरवं असणारं जे नाम आहे ते नाम सोन्याहून सुद्धा सुंदर सोन्याहूनही परते. सुंदर असण्या सोन्यापेक्षाही ते श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताची हे नाम हे अलंकार आहेत याचा निर्देश केला आहे. ह्याप्रमाणे मौल्यवानसाठी सौंदर्यासाठी सोन्याचं उदाहरण देऊन नाम श्रेष्ठ सांगितलं. शीतलतेसाठी चंदनाचं उदाहरण देऊन चंदनापेक्षा नाम हे शीतल हे सांगितलं. नामाची गोडी अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता अमृताचं उदाहरण देऊन त्यापेक्षा नाम श्रेष्ठ ही गोष्ट सांगितली. आणि पावित्र्याच्या भूमिकेमध्ये गंगा प्रसिद्ध आहे, पण गंगेच्या उदकाहून सुद्धा नाम प्रसिद्ध आहे असं नाम भगवान शंकराने आपल्या मनामध्ये धारण केलं. योग्य काळ आणि योग्य स्थान, योग्य अधिकारी मिळाल्यानंतर गिरिजेला त्या नामाचा उपदेश केला. तेच नाम आपण मनामध्ये धारण करावं. आणि ते नाम काय करतं तर सांगतात भुक्ती मुक्तीदायक. जे बरवे बरवे जे नाम आहेत ते भुक्तीदायक आहे आणि मुक्तीदायक आहे. ददाती म्हणजे देणे, म्हणजे नाम मुक्तीचं दान देतं. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. भुक्ती म्हणजे ऐहिक सामर्थ्य, ऐहिक संपत्ती. या संसारातलं ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. उपनिषदाच्या भाषेत सांगायचं ठरलं तर श्रेय आणि प्रेय. श्रेयदायक बरवं नाम आणि प्रेयदायक भगवन नाम. आणि ह्या अभंगाच्यामध्ये बोलायचं ठरलं तर भुक्ती मुक्तीदायक भगवन नाम. भुक्तिमुक्ती त्यालाच प्रेय आणि श्रेय म्हणावं, त्यालाच ऐहिक आणि पारलौकिक म्हणावं. असं दोन्ही गोष्टी दान करणारं हे भगवंताचं नाम आहे. एवढंच नाही, भवबंधन मोचक. भवनाम जन्म मृत्यू हेच एक बंधन आहे. आणि म्हणून ज्ञानी पुरुष भगवत भक्त त्यांना पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि 3.5 देहाच्या मध्ये बंदिस्त होऊन राहणं याची त्यांना लाज वाटते. आणि म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम याचं अनुदर्शन हे करत असतात. ह्याप्रमाणे हे भव म्हणजे जन्म मृत्यू हेच एक प्रकारचं बंधन आहे. आणि ह्या बंधनातून जे मोकळं करतं, मुक्त करतं, सोडवतं ते काय असेल तर ते नाम. म्हणून नाम भवबंधन मोचक, नाम भुक्तिमुक्तीदायक, नाम सुंदर सोनियाहुनी परते आणि शीतळ चंदनाहुनी वरते नाम. आणि सुंदर सोनियाहुनी परते नाम. आणि नामगोडीने अमृत फिके झाले
आणि ते नाम गंगा उदकाहुनी निके असं असणारं जे नाम आहे ते नाम परमात्म्याच्याकडनं भगवत भक्तांना प्राप्त झालं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज भगवत भक्त आहे आणि ते नाम भगवंताने आम्हाला दिलं हे सांगण्याकरता बाप रुक्मादेवरे, रुक्मादेवर असणारा परमात्मा श्री विठ्ठल त्याने त्याचं नाम जे अत्यंत घेण्याकरता सुलभ आहे आणि उच्चारण्याकरता अत्यंत सोपं आहे, असं सुलभ आणि सोपं भगवंताचं हे नाम त्यांनी आपल्या भगवत भक्तांना दिलं, असा ह्या अभंगाचा भावार्थ झाला. या अभंगाची विशेषता, अभंगाचा उपक्रम करताना भगवान शंकराचं उदाहरण दिलं, तर अभंगाचा उपसंहार करताना भगवान विष्णूचं उदाहरण दिलं. आणि भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोघंही नाम चिंतनाचे नामधारक आहेत, त्याचे पुरस्कर्ते आहेत, किंबहुना ते नामाचे मूल स्रोत आहे असं सांगितलं. त्याप्रमाणे नामाची महती सांगण्याकरता वरते वरते अशा दोनदा शब्दाचा प्रयोग केला. ह्याप्रमाणे नामाचं हे अलौकिकत्व ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून सगळ्या जीवांसाठी उपदेश केला की हे बरवं नाम आपल्या प्रत्येक जीवाने आपल्या मनामध्ये धारण करावं. नाम बरवे बरवे निज मानसी धरावे, हा भावार्थ झाला. यानंतर पुढचा एक अभंग आहे. भक्तीचे ते ज्ञान वाचे नारायण, दयाते संपूर्ण सर्वाभूती. नामाचं महत्त्व या ठिकाणी सांगण्यासाठी अनेक उदाहरणं पाहिले. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भक्तीचे ते ज्ञान वाचे नारायण, दया ते संपूर्ण सर्वाभूती. ज्ञान नारायण, ध्यान नारायण, वाचे नारायण सर्व काळ. संसार ग्रामी नाम हाची साठा, पावला वैकुंठा नामे एके. गोविंद गोपाळ वाचेसी निखळ, पद पावाल अढळ अच्युताचे. नामेची तरले शुकादिक दादुले, जडजीव उद्धरले कलियुगी. स्मरण करिता वाल्मिक वैखरी, वारुळा भितरी राम राम. सर्वामाजी श्रेष्ठ पुण्यभू वैकुंठ, विठ्ठल मूळ पीठ जगदोद्धार. निवृत्ती रोपण ज्ञानदेवा ध्यान, सर्वत्र नारायण एकरूप. हा 8 चरणाचा अभंग आहे. परंतु आत्ताच ह्या अभंगाचं चिंतन केल्यामुळे तीच नामाची महती ह्या अभंगात गायली आहे. कारण हे भगवंताचं नाव अंतःकरणामध्ये आणि वाणीमध्ये धारण केल्यानंतर मनुष्य किती जगतवंदनीय होतो हे आपल्याला ध्रुवचरित्र, प्रल्हाद चरित्र, वाल्मिकीजींचं चरित्र यातून पाहायला भेटतं. ह्या नामाचा प्रभावाने नामधारक कोणत्याही संकटातून कसा सुरक्षित राहतो हे आपण भक्ता प्रल्हादींच्या चरित्रातून पाहू शकतो. त्यामध्ये अग्नी, सर्पदंश, सिंह, हत्तीच्या पायाखाली देऊनसुद्धा प्रल्हादजी ह्या नामाच्यामुळे सुरक्षित राहिले. विषाचा प्रयोग करूनसुद्धा रामनाम सतत वाणीमध्ये असल्यामुळे संत मीराबाईंचं जीवन आपण जर पाहिलं की ज्या मेरा तो एक गिरिधर गोपाल असं म्हणून भगवान श्रीकृष्णाला समर्पित जिने आपलं जीवन केलं. विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हाशिरे. याप्रमाणे विषाचं सुद्धा कृष्ण नामाने अमृत झालं हे संत श्रेष्ठ मीराबाईंच्या जीवनचरित्रातून आपल्याला पाहायला भेटतं. आणि सर्वात मोठी भीती
ही स्त्रियांना आपली लोकलज्जा निवारणाची असते. पण या दुष्ट कौरवांच्या सभेमध्ये दुर्योधन आणि दुःशासनाच्या नराधमाच्या हातून वस्त्रहरणाची वेळ आली असताना कृष्ण, विष्णू, द्वारकावासीन अशा नामाचा उल्लेख केल्यानंतर कौरव सभेतनं सुद्धा जिची सुरक्षा झाली, अर्थात भगवन नाम अशा प्रासंगिक गोष्टीतून सुरक्षा कशी करतं हे त्या इतिहासातून आपल्याला पाहायला भेटतं. पशुयोनी का असेना, पण गतकाळातील जन्मातील परमार्थाचं स्मरण झाल्यानंतर हरिनामाचा उच्चार केल्यानंतर गजेंद्रसुद्धा त्या नकराच्या प्रभावातून सुटला, मुक्त झाला. एवढं मोठा हा नामाचा प्रभाव आहे. आणि म्हणून हे नाम चालताना आपण पडलो तरी आपण पडताना सुद्धा ते नाम चिंतन करावं. पतिताः, स्खलितश्चार्थ, आपली काही इच्छा असेल तरी ते भगवंताचं नाम घ्यावं. क्षुत्वा वा विशेषो ब्रुवन, आपला हात कापला, पाय कापला, कोणत्याही संकटाच्या वेळेस हरये नमः इति उच्चही, अशा उच्च स्वराने त्या भगवंताचं नाम घ्यावं. इत्युच्चैर काय होतं, मुच्यते सर्व पातकाम, सर्व पातकांच्यापासून ते भगवंताचं नाम त्या भगवत भक्ताला हे दूर करतं. असं असणारं हे रामनाम, नारायण नाम, कृष्ण नाम याची महती शास्त्रामध्ये पुराणांतराने गायली आहे. एवढी गायली आहेत, केवळ ह्या भगवंताचं नाम जे आहेत, हे भगवंताचं नाम जर आपण घेतलं तर काय काय होतं याचं महत्त्व सांगण्याकरता हरी इति क्षरद्वयम, हरी ही 2 अक्षर आहेत, ह आणि री, हरिरित्य द्वयाक्षरम, असं हरी हे 2 अक्षर जे आहेत, हरिरित्य द्वयक, हरिरित्य क्षरद्वयम असं हे 2 अक्षरी नाव असणारं जे हरी, ते जर आपल्या वाणीच्या अग्रभागावरती नृत्य करत असेल, जिव्हाग्रे वर्तते यस्य, ज्यांच्या वाणीवरती हे भगवंताचं नाम येत असेल, हरी हे नाम, तर त्याच्यासाठी न गंगा न गया सेतूर न काशी न च पुष्करम, त्याच्यासाठी गंगा, गया, सेतू, काशी याचं काहीच महत्त्व नाही. कारण का, यस्य जिव्हाग्रे वर्तते हरी इति अक्षरद्वयम, हे अक्षरद्वय नुसतं ज्याच्या वाणीवरती असेल ना, तर त्यांनी गंगेत स्नान नाही केलं, गयेत स्नान नाही केलं, सेतू बंद रामेश्वरला नाही गेला, काशीला नाही गेलं तरी चालेल, भगवंताचं नाम आलं. असं हरिरित्यक्षरद्वयम, असं हरी हे भगवंताचं नाम ज्याच्या वाणीमध्ये आलं आहे, असं म्हटलात की त्याने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अधितास्तेन एनोक्तम, अधिताहा, त्याने ह्या 4ही वेदांतचं अध्ययन केलं आहे, ज्याच्या वाणीवरती हे भगवंताचं नाम आलं आहे. एवढंच नाही, या हरिरित्यक्षरद्वयम असं जे हरी हे नाव ज्याच्या वाणीमध्ये आलं आहे, त्यांनी अश्वमेधादी सगळे यज्ञ केले असं समजावं. अश्वमेधादिभिर्यज्ञैः, अश्वमेधादिभिर्यज्ञैः, हे सगळं अश्वमेधादिक यज्ञ त्याने केले. याजितम तेन येनोक्तम, सगळे यज्ञ त्याने केले की ज्याच्या वाणीमध्ये हे भगवंताचं नाम आलं. असं ह्या नामाचं एवढं महत्त्व आहे की असं म्हटलं जातं, पापी व्यक्ती जेवढा पाप करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाप निवारण करण्याचं सामर्थ्य ह्या भगवंताच्या नामामध्ये आहे. नामोस्ति यावत शक्तिर् पाप निर्हरणे हरे, तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जनः पातकी जनः पातम कर्तुम न शक्नोति.
पापी मनुष्य जेवढं पाप करू शकत नाही त्यापेक्षा जास्त पाप निवृत्तीचं सामर्थ्य ह्या भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि असं जे भगवंताचं नाम हे वाणीमध्ये येणं हेच खरं भक्तीचं स्वरूप आहे आणि हेच खरं भक्तीचं ज्ञान आहे. याप्रमाणे भक्तीचे ते ज्ञान वाचे नारायण. भक्ती काय आहे, भक्तीचं स्वरूप काय आहे, या भक्तीच्या ज्ञानासंबंधाने जर कोणाला जिज्ञासा असेल की आम्हाला भक्ती समजून घ्यायची, भक्तीचं स्वरूप समजून घ्यायचं, भक्तीचं काय तत्त्व आहे याचं ज्ञान संपादन करायचं आहे, तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात एकच उपाय आहे, वाचे नारायण. हा एक उपाय सांगितला. आणि दुसरी आहे प्राणीमात्रांच्या विषयी दया. दया ते संपूर्ण सर्वाभूती. दया म्हणजे काय? दया ते संपूर्ण सर्वाभूती. सर्वाभूती संपूर्ण दया हे काय आहे म्हटले? भक्तीचं ज्ञान. ज्ञान शब्दाचा अर्थ तो होतो की ज्याने ज्ञेय दाखवलं जातं ते ज्ञान. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. अर्थात ज्ञानाने ज्ञेय स्वरूप परमात्मा आहे. म्हणून सगळ्या प्राणीमात्रांच्यामध्ये परमात्मा आहे ह्या भूमिकेने दया दाखवली तेच खरं भक्तीचं ज्ञान आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. खरं म्हणजे हा भक्तियोग आहे की जिकडे तिकडे परमात्माच परमात्मा व्यापून आहे अशा स्वरूपाचं ज्ञान. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. याप्रमाणे कोणी माझी शंका धरू नये. अवघे बुद्धे साम्य आली देखीने मई कही होती, विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा. माझी कोणी न धरो शंका ऐसा हो का द्वंद्व. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. याप्रमाणे संपूर्ण प्राणीमात्रांच्या विषयी एक दया आणि त्या परमात्म्याचं वाचेने नाम धारण केलं तर भक्तीसंबंधीचं ज्ञान त्याला प्राप्त होऊ शकतं. याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान नारायण ध्यान नारायण वाचे नारायण सर्व काळ. माझ्या जीवनात जर पाहिलं तर नारायणाचं नाम हेच माझ्यासाठी ध्यान आहे. सर्व काळ नारायण हेच माझं ज्ञान आणि सर्व काळ नारायण हेच माझं ध्यान आणि सर्व काळ वाचे नारायण हेच माझं ज्ञान ध्यान आणि स्मरण हे सगळं तेच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सल्ला देतात संसार ग्रामी नाम हाची साठा, पावाल वैकुंठा नामे एके. ह्या जन्माला आपण ह्या संसाररूपी नगरामध्ये आलो आहोत ना, तर मग इथे भौतिक वस्तूंचा साठा करण्याच्या ऐवजी या नारायण नामाचा साठा करावा. म्हणून संसारग्रामी नाम हाची साठा. कारण आपल्याकडे वाणी दिली आहे आणि ती वाणी आपल्या नियंत्रणाखाली आहे. भगवंतानी नाम दिलं आहे, भगवंताचं नाम आहे आणि आपली वाणी आहे आणि ती वाणी आपल्या हातात ताब्यात स्वातंत्र्यात दिली आहे. मग आपल्या स्वाधीन असणाऱ्या वाणीने नारायणाचं नाम का घेऊ नये यासाठी मोठं आश्चर्य शास्त्रकाराने व्यक्त केलं आहे. नारायणायेति शब्दोस्ति वागास्ति वशवर्तिनी, तथापि नरके घोरे पतंती इति किम अद्भुतम. अहो म्हटले ह्यात काय आश्चर्य आहे की भगवंताचं नाम नारायण हे उपलब्ध आहे आणि वागास्ती वशीवर्तिनी आपल्या वशीवर्ती असणारी वाणी आहे. त्या वाणीने भगवंताचं नाम न घेता नरकामध्ये मनुष्य पडतात, हेच मोठं आश्चर्य आहे. तथापि नरके घोरे पतंती, तथापि घोरे नरके पतंती इति किमद्भुतम, हेच मोठं आश्चर्य आहे. आणि म्हणून सगळ्या पापातून मुक्त होण्याचं सर्वश्रेष्ठ प्रायश्चित्त कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. म्हणून प्रायश्चित्तान्यशेषाणी तपकर्मात्मकानि वै यानी तेषामशेषाणाम कृष्णस्मरणं परम. भगवंताचं नामस्मरण हे सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे.
म्हणून संसाररूपी नगरामध्ये आल्यानंतर या रामनामाचा साठा करावा आणि त्या रामनामाच्या पुण्यानेच रामनामे वैकुंठा पावाला. हे रामनाम त्या वैकुंठाला घेऊन आपल्याला जाईल. वैकुंठ म्हणजे वैकुंठ लोक, परमात्मा, आणि वैकुंठ म्हणजे मोक्ष. याप्रमाणे गोविंद गोपाळ वाचेसी निखळ पद पावाला आढळ अच्युताचे. याप्रमाणे गोविंद गोपाळ हे निखळ वाचेसी, केवळ वाचेने गोविंद गोपाळ जरी म्हटलं तरी अच्युताचं आढळ पद त्या जीवाला प्राप्त होईल. हे पाहण्यासाठी उदाहरण दिलं आहे. नामेची तरले शुकादिक दादुले जडजीव उद्धरिले कलियुगी. शुकाचार्य हे नामानेच तरले आणि दादुले हे मोठमोठे शुकाचार्य असेल, व्यासादिक असतील, नारद महर्षी असतील, आदी करून तुम्ही जेवढे आचार्य घ्याल तेवढ्यांची अधिक शब्दाने समाविष्ट करता येईल. नामे आणि ते सगळेचे सगळे शुकादिक दादुले नामेची तरले. शुकाचार्यांसारखे मोठमोठे हे भगवत भक्त नामानेच तरले आणि कलियुगी जडजीव उद्धरिले. जडजीव उद्धरिले कलियुगी. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. अर्थात या कलियुगाच्यामध्ये भगवंताचंच नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. याचं उदाहरण दिलं आहे. स्मरण करिता वाल्मिक वैखरी वारुळा भितरी राम राम. वारुळा भितरी वाल्मिक वैखरी राम राम स्मरण करिता. कारण वारुळला हा शब्द, वाल्मिक हा जो शब्द आहे तो वारुळासाठी वापरला जातो संस्कृतमध्ये. वाल्मिक म्हणजे वारुळ. आणि त्या वारुळामध्ये ज्याने नामचिंतन केलं तो वाल्मिकी. पण सुरुवातीला राम 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 असं चिंतन करता करता मुंग्यांनी त्याच्यावरती वारुळ केलं आणि ते वाल्मिक, आणि त्यातून मग राम 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 असा आवाज येत होता. आणि त्यावरून एक ऋषी आतमध्ये कोणी बसले असावेत. कोण आहेत मग नंतर कळालं की हे ऋषी आहेत. त्यावरून त्यांचं नाम वाल्मिक पटलं आहे. ह्याप्रमाणे वारुळा भितरी, या वारुळाच्या आतमध्ये वाल्मिक राम राम स्मरण करिता. वाल्मिक ऋषी रामनामाचा ह्या वैखरी वाणीने स्मरण करता करता त्रैलोक्य पावन झाले. ह्याप्रमाणे सर्वा माझी श्रेष्ठ पुण्यभू वैकुंठ विठ्ठल मूळपीठ जगदोद्धार. ह्या भूतलाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूर. त्याला पंढरपूर असं म्हणतात. ह्या भूलोकाचं पंढरपूर म्हणजे हे वैकुंठ आहे. भूवैकुंठ पंढरपूर निळोबरायांनी वर्णन केले, संतांनी वर्णन केलं आहे. आणि ते कसं आहे म्हटले, सर्वा माझी श्रेष्ठ पुण्य, सर्वांच्यामध्ये असणारं श्रेष्ठ ही पुण्यस्थान भूवैकुंठ. आणि त्यामध्ये जगाचा उद्धार करणारा जगदुद्धारक ज्या मूळपीठामध्ये राहतो ते मूळपीठ म्हणजे पंढरपूर, ते त्या विठ्ठलाचं आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं जे पंढरपूर, त्या पंढरपूरमध्ये जे विठ्ठल परमात्मा त्याच्या नामाने काय होतं ते आम्हाला निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं. निवृत्ती निरोपण ज्ञानदेवा ध्यान सर्वत्र नारायण एकरूप. त्या निवृत्तीनाथ महाराज जे आमचे गुरु आहे त्याने त्या विठ्ठल नामाचं निरोपण केलं, त्याचं वर्णन केलं, त्याची स्थापना केली. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या नामाचा जो नामी श्री विठ्ठल त्याचंच मी ध्यान करतो, त्याचंच नाव नारायण आहे. आणि अशा त्या नारायणाचं स्वरूप मी माझ्या आतमध्ये पाहतो आणि सर्वत्र पाहतो. सर्वत्र नारायण एकरूप, एकरूप नारायण सर्वत्र.
माझ्या आतमध्ये, माझ्या बाहेर, जिकडे तिकडे मला नारायणाचीच प्रतीती येते. कारण माझं ज्ञान नारायण, ध्यान नारायण, वाचे नारायण सर्व काळ, असा ह्या अभंगाचा भावार्थ आहे. शेषचिंतन नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.